राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी आज महायुतीमधील नाराज असलेले अकलूजमधील भाजपचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील आणि फलटणमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजीवराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेतली। जानकर हे माढा लोकसभा मतदारसंघात इच्छुक असल्याने त्यांनी महायुतीमधील नाराज असलेल्या दोन्ही नेत्यांच्या भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली आहे। संपूर्ण बातमी पुढे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने महायुतीमधील रामराजे नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील गट नाराज आहे। महायुतीत रणजितसिंह नाईक निंबाळकर विरोध असतानाच आज राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी फलटण इथं लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। या भेटीबाबत जानकर म्हणाले, रामराजे नाईक निंबाळकर हे माझे मोठे बंधू आहेत, त्यांचा आशीर्वाद मला कायम असतो। त्यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे देखील नेहमीच सहकार्य लाभल्याचं जानकरांनी नमूद केलंय। रामराजे नाईक निंबाळकर कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर महादेव जानकर यांची गाडी थेट अकलूजमध्ये पोहोचली। तिथं त्यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली। जानकर आणि मोहिते पाटील यांच्या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। महाविकास आघाडीकडून महादेव जानकर हे इच्छुक असतानाच धैर्यशील मोहिते पाटील यांनी याच मतदारसंघात गाव भेट दौरे व गाठी भेटी सुरू केलेल्या आहेत। याच पार्श्वभूमीवर महादेव जानकर विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे।